MPSC CSAT 2019 पहा हा प्रश्न कधी आलेला आहे तर MPSCच्या CSAT या 2019च्या परीक्षेत हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न पहा नीट समजून घ्या. XYZ हे 3 स्पर्धक एका 1000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होतात. तिघांचा धावण्याचा वेग समान नाही. तिघांचा वेग हा वेगवेगळा आहे. Y ने X पेक्षा 40 मीटर पुढून धावण्यास सुरुवात केल्यास आणि Z ने X पेक्षा 64 मीटर पुढून धावण्यास सुरुवात केल्यास ते सर्वजण एक समान वेळेत ती स्पर्धा पूर्ण करतात. जर फक्त Y आणि Z फक्त Y आणि Z या दोघांनाच स्पर्धेत उतरवले व दोघांनाही एकाच वेळेत ती स्पर्धा पूर्ण करायची असेल तर झेडला वायच्या किती मीटर पुढून धावणे सुरू करावे लागेल. आता प्रश्न कसा पहा नीट. 3 स्पर्धक आहेत आणि ते 1000 मीटरची स्पर्धा धावत होते. 1000 मीटर 1000 मीटरची स्पर्धा आहे टोटल. आता याच्यात पहा कसं आहे तिघांच्या धावण्याचा वेग समान नाही. Y ने X पेक्षा 40 मीटर पुढून धावण्यास सुरुवात केली. म्हणजे Y समजा हा इथं X पहिल्यापासून आहे, इथं Y म्हणू. येथून 40 मीटर हा पुढे सुरुवात केली. आणि Z ने X पेक्षा 64 मीटर, येथून 64 मीटर अंतरावर Z आहे, येथून येण्यास सुरुवात केली. ते सर्वजण एक समान वेळेत ती स्पर्धा पूर्ण करतात. तिथे तिघजण एकत्र येतात. पहा गोष्ट कशी. म्हणजे हा पहिल्यापासून निघालेला आहे X, हा Y 40 मीटर पुढे निघाला, Z त्याच्यापेक्षा म्हणजे पहिल्यापेक्षा 64 मीटर पुढून निघाला आहे. तरी पण ते तिघ एकत्र पोहोचलेत एकाच वेळेत. बघा तरी हे तिघजण एकाच वेळी पोहोचले आहेत. याचं कारण का तर याचा वेग हा जास्त आहे दोघांच्या पेक्षा. झेडचा वेग हा सर्वात कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त Y आहे, त्याच्यापेक्षा X आहे. तिघ संघच पळाले, तिथे एकत्र आले. मग त्यांनी पळायला सुरुवात एकाच वेळी केली, परंतु ठिकाण वेगवेगळं आहे. एका ठिकाणी पळायला सुरुवात केलेली नाही, ते पोहोचले पण एका वेळेतच. तर त्यांचा प्रश्न काय आहे की जर फक्त Y आणि Z ह्या दोघांचीच स्पर्धेत उतरवले व दोघांनाही एकाच वेळेत ती स्पर्धा पूर्ण करायची असेल तर झेडला वायच्या किती मीटर पुढून धावणे सुरू करावे लागेल. आता प्रश्न काय नीट बघा. हा येथे X आहे, येथे Y Z आहे. मग आता त्यांनी वायला 40 मीटर पुढून पळायला सांगितलंय आणि झेडला 64 मीटर पुढून पळायला सांगितलंय. पण नंतर म्हणल्या फक्त Y आणि झेडच आहे. नंतर कोण आहे फक्त Y आणि Z आहे, त्यांच्यात X नाही, फक्त Y आणि Zच आहेत. तर Y आणि Z या दोघांना पळवलं, वायला आणि झेडला या दोघांना पळवलं या ठिकाणापर्यंतच. तर त्यांचं काय म्हणणं की दोघांना पण एकाच वेळी पोहोचलं असं झेडला वायच्या किती मीटर पुढून पळायला लागेल. म्हणजे आता काय इथं कसा पळाला बरे, वाय हा मागा आहे, झेड हा पुढे आहे, हा इकडून इकडे पळायला आहे. म्हणजे झेड हा जरा पुढून पळायला आहे, पण आता X नाही. त्यांचं म्हणणं की आता वाय आणि झेड ह्या दोघांना पळवायचं आहे. या ठिकाणापासून हा जाणार, या ठिकाणापासून हा, दोघं मात्र इथे एकाच वेळी पोहोचणार आहेत, एकाच वेळी पोहोचणार. तर त्यांचं म्हणणं की याला किती मीटर पुढून पळवावा लागेल. आता हे गणित कसं आहे ते नीट पाहता इकडे. तर एवढं अंतर आहे 1000 मीटर. X हा पहिल्यापासून शेवटपर्यंत गेलेला आहे. मग X चं किती अंतर आहे 100 मीटर. Y कसा बघा बरं 40 मीटर पुढून पळाला आहे. Y 40 मीटर पुढून पळाला म्हणजे वायचं किती अंतर आलं माहिती आहे का, 1000 मधून 40 वजा करायचे, 960 मीटर आले. 960 मीटर
म्हणजे 900 मीटर आणि 60 मीटर पळाला. 40 मीटर त्याचे पुढून पळाल्यामुळं. आणि झेडचे अंतर पहा किती होईल झेड. झेडचे अंतर पहा किती होईल. झेड किती मीटर पुढून पळाला 64. 64 म्हणजे 1000 मधून 64 गेले. 936 आले. 936 मीटर. पहा. म्हणजे त्यांना एक समान वेळ दिली नाही त्यांनी आपल्याला. पण ती वेळ म्हणजे काय असती, एकूण अंतर भागिले त्यांचा वेग. एकूण अंतर किती आहे? 100 मीटर आहे. एकूण अंतर 100 मीटर आहे. पण हा 100 मीटर पळाला, हा 960 पळाला आणि हा 936 मीटर पळालेला आहे. आता आपल्याला त्यांच्या वेळा एक समान आहेत. वेळा समान आहेत. वेळ म्हणजे काय असतं? वेळ म्हणजे अंतर भागिले वेग. या तिघांच्या वेळा समानच आहेत. मग तिघांचं अंतर भागिले वेग समान आहे. अंतर भागिले वेग म्हणजे ज्याचं नाव असतं ना त्याचं अंतर आणि त्याचाच वेग. मग आपण असं म्हणू शकतो, अंतर किती आहे? 1000 मीटर आहे. 1000 मीटर अंतर आहे. आणि 1000 मीटर अंतर आहे टोटल. एक्स किती पळालेला आहे? 1000 मीटर. आता तिघांचा वेळ समान आहे. तिघांचा वेळ कसा आहे? समानच आहे. याचा, त्याचा आणि त्याचा वेळ समान आहे. मग 1000 त्याचा वेग आपण एक्स मानू. किती मानूया? एक्स. पहिल्याचा वेग एक्स. म्हणजे 1000 मीटर अंतर त्याचा वेग. आता याचा किती वेग, याचं किती अंतर आहे? 960 आहे. 960 मीटर भागिले त्याचा वेग. पहा, आता इथे वेग जास्त कमी आहेत. अंतर वेगवेगळं आहे आणि त्यांचा वेग पण वेगवेगळा आहे. त्यामुळे तो भागाकार कसा आलेला आहे? समान आलेला आहे. पहा, म्हणजे 1000 अंतर याचं पण आहे, याचं अंतर 40 ने कमी आहे. याचा वेग थोडा जास्त आहे, याचा वेग थोडा कमी आहे. आणि तिसरा किती पळाला आहे? 936 भागिले त्याचा किती वेग आहे? झेड आहे. पहा, म्हणजे अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. हा एक्सचा वेग, वायचा वेग, हा झेडचा वेग आहे. आता पुढे काय म्हटलं पहा, जर फक्त वाय आणि झेड, हो का, या वाय आणि झेड, वाय आणि झेड या दोघांनाच परत उतरवले, तर एकाच वेळी ती स्पर्धा पूर्ण करायची असेल तर झेडला वायच्या किती मीटर पुढून प्रवास करावा लागेल. म्हणजे झेडला आता दुसऱ्यांदा स्पर्धा ठरवली, फक्त वाय आणि झेडच असले तर झेड हा इकडे पळणार, हा इकडे पळणार, दोघं एकाच वेळी होणार. म्हणजे हा याला अगोदर प्रयोग करायचा आहे, ह्याचा स्पीड जास्त ठेवायचा आहे, किती अंतर आपल्याला ते काढायचं आहे. ते कसं काढायचं पाहता नीट. हा आहे पहिल्याचा वेग, हा वाय वाल्याचा वेग, हा झेड वाल्याचा वेग आहे. आणि अंतर भागिले वेग म्हणजे वेळ, अंतर भागिले वेग म्हणजे वेळ. दोघांचा वेळ समान आहे. ह्याचा अर्थ काय होतो? समान वेळेमध्ये, नीट बघा आता, याचा अर्थ काय? समान वेळेमध्ये वाय हा 960 मीटर अंतर जात असेल तर तेवढ्याच वेगाने झेड आखी जातो 936 जातो. झेडचा वेग हा कमी आहे. आपण हे लिहायचं फक्त 960 भागिले वाय बरोबर 936 भागिले झेड. म्हणजे वायचा वेग हा 960 ते अंतर आहे आणि त्याचा हा वेग आहे वाय. नंतर हा झेडचा हा वेग आहे आणि त्याचा अंतर 936 आहे. दोघांचा वेग मात्र कसा आहे? समानच आहे. मग याचा अर्थ काय? वाय आणि झेड वाय आणि झेड, जेव्हा वाय 960 किलोमीटर जातो, किलोमीटर जातो, जेव्हा वाय हा 960 मीटर जाईल तेव्हा झेड हा 936 मीटर जाणार. पहा, हे कसं पहा कसे, वाय 960 मीटर आला तितक्याच वेळात हा 936 मीटर आलेला आहे. पण त्यांचं काय म्हणणं की वाय जर 1000 मीटर म्हणजे स्टार्ट पासून वाय असता, म्हणजे त्याने काय केलेलं आहे, तिघ जण तसे एक्स, वाय आणि झेड. एक्स इथून पळाला, वाय इथून पळाला आणि झेड इथून पळाला. तिघ मात्र एकाच वेळी थाळलेले आहेत.
मग हे जसा x हा सुरुवातीपासून पळायला आहे, तसा आता y सुरुवातीपासून पळायला आहे. त्यांचं म्हणणं की y इथं असेल आणि z आणि y दोघं एकाच वेळी पोहोचले, तर z हा उतरच किती अंतराहून पुढून पळायला पाहिजे, असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. मग आपण कसं म्हणायचं मग? y जेव्हा 960 मीटर जाईल, तेव्हा z हा 936 जाईल. y जर हा 1000 गेला, तर हा किती जाणार आपल्याला माहित नाही. समजा आपण याला p म्हणू, हा माहित नाही आपल्याला. म्हणजे बघा ही संकल्पना पहा. y जेव्हा 960 मीटर अंतर जातो, तेव्हा z हा 936 मीटर अंतर जातो. मग आपण असं म्हणायचं की y जर 1000 मीटर पुढे गेला, 1000 मीटर त्याने पूर्ण केलं, तर z हा किती पुढून पळायला पाहिजे, तेव्हा दोघं एकाच वेळी स्पर्धा पूर्ण करतील. मग त्यांना काय करायचंय? स्पर्धा एकाच वेळी पूर्ण करायची आहे. स्पीड मात्र जास्त कमी आहे. ज्याचा स्पीड जास्त आहे त्याला जरा मागे थांबवतात. ज्याचा स्पीड कमी आहे त्याला पुढे थांबवतात. मग स्पीड कमीवाला आणि हा स्पीड जास्तवाला दोघं पाठला करून एकमेकांच्या इथं बरोबर पोहोचतात. मग आता 1000 किती करायचं? मग हे छेद हे बरोबर हे छेद हे असं गुणोत्तर असतं. 960 ला 936 तर 1000 ला किती? मग जेव्हा y हा 960 किलोमीटर का असेल ते जातो, तेव्हा z हा 936 मीटर किलोमीटर का असेल ते जातो. असं आहे. मग ह्याची संकल्पना अशी आली. मग आता आपल्याला माहिती आहे की हे भागिले हे बरोबर हे भागिले हे. म्हणजे कसं होणार आहे? तर ही संकल्पना तर कशी होणार? 960 छेद 1000 बरोबर 936 भागिले p. म्हणजे 1000 अंतर असेल तर हा 960 जातो किंवा हा 960 जातो, तर 1000 केलंय तर 936 किती होणार? म्हणजे 960च्या ऐवजी त्याला आता 1000 मीटर पळायला लावले. वायला पहिले 960 मीटर होते, ते आता 1000 केले. तर 936 त्याचे किती होतील मग ह्या पट्टीमध्ये? जेवढ्या पट्टीने हे वाढले तेवढ्या पट्टीने हे वाढवायचं. मग तिरपा गुणाकार होणार 960 पी. पहा 960 पी बरोबर 936 गुणिले 1000 म्हणून पी बरोबर 936 गुणिले 1000 भागिले 960. त्याला भाग लावायचा. बघा शेवट 0 0 0 गेला निघून. आपण इकडे आधी पूर्ण भाग करू. 96 आणि 100 आहे. दोघांना 4 ने भाग जाईल. 4 दुने 8, 4 चौक 16, 4 दुने 8, 4 पंचे 20. आता 24 ने पण इकडे भाग होतो का बघू. 4 आहे 6 आहे, 2 ने भाग जाईल. 2 1 2, 2 2 4, 2 चौक 8, 2 1 12, 2 8 16. 12 1 12, 12 3 36, 10 उरले. 12 9 18, 39 गुणिले 25, 25 9 250, 22, 75, 75 आणि 22 97, 975 आले. म्हणजे झेड हा 975 मीटर अंतर जाईल. बघा म्हणजे झेड हा काय होणार आहे? 975 975 मीटर अंतर जाणार. आता ज्यावेळेस हा 1000 मीटर अंतर जाईल, तेव्हा हा काय राहणार आहे? 975 मीटर अंतर जाणार आहे. याला काय करायला ना आपल्याला? आधीच 1000 आणि हा 975 जाणार. म्हणजे त्याला 25 मीटर आधी त्याला पुढे नेऊन उभा केला पाहिजे. म्हणजे त्याला 25 मीटर अंतर आधी पुढून नेऊन त्याला तिथून पुढे त्याला पळवलं पाहिजे.